नमस्कार सर. थोडं माफ करा पण एक प्रश्न आहे. बाहेरून यश आणि अपयश येतच राहतील, पण आतून फक्त तेव्हाच अपयश असतं जेव्हा आपण आपल्या प्रयत्नाच्या निकालावर मानसिकरित्या अवलंबून राहतो. पण सर, जेव्हा उद्योजकतेचा प्रश्न येतो, जी मी सुद्धा करत आहे, तिथे ही गोष्ट लागू होत नाही, कारण आपल्याला गुंतवणूकदारांना उत्तर द्यावी लागतात, उत्पन्न दाखवावं लागतं आणि हेही बघावं लागतं की आपली आयडिया खरंच यशस्वीपणे अंमलात येतेय का. असे गुंतवणूकदार घेऊ नका. जे फक्त या अपेक्षेने तुमच्याकडे आलेत की त्यांचे पैसे डबल होतील. त्यांना तुमच्या पीएनएल मध्ये नव्हे तर तुमच्या ध्येयामध्ये गुंतवणूक करू द्या. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे सगळे गुंतवणूकदार आहेत माझे, डोनर नाहीत. काय आहेत? गुंतवणूकदार. समजताय ना? आणि हे सगळे सूक्ष्म गुंतवणूक करतायत. ही गुंतवणूक संस्था मोठी व्हावी म्हणून नाहीये, ही गुंतवणूक मिशन मोठं व्हावं म्हणून आहे. आता इथे जितके लोक उभे आहेत, प्रत्येक व्यक्ती एक गुंतवणूकदार आहे. प्रत्येकाने काही ना काही दिलेलंच आहे ना. पण हे संस्थेला विचारतात की चांगले सत्र कुठे आहेत, पुस्तकं कुठे आहेत, त्यांच्या हातात काय आहे. संस्थेचा पीएनएल नाही येतो, ते संस्थेचं मिशन आहे. हेही पुस्तकच आहे ना, पण ही अकाउंटिंग बुक नाहीये, ही मिशनरी बुक आहे. असा गुंतवणूकदार घेऊन या जो तुमच्या अकाउंट्समध्ये रस न ठेवता तुमच्या कामात रस ठेवतो. मग तुम्ही योग्य काम केलं आणि पैसा गेला तरी तो काही बोलणार नाही. काही बोलेल का असा गुंतवणूकदार? कारण त्यालाही प्रेम कशावर होतं? कामावर. तो काय म्हणेल? बघ, तू प्रामाणिकपणे काम केलंय, पैसा गेला तर गेला, काम प्रामाणिकपणे झालं ना. कामात असेच लोक असावे जे खऱ्या अर्थाने आपल्या कामावर प्रेम करतात. आणि तुम्ही म्हणाला होतात पुस्तकात सुद्धा आहे, डेडलाईन्सचा पाठपुरावा करा म्हणजे तुम्ही डेडलाईन्स पासून मुक्त होऊ शकाल. त्यामुळे जर मी अशी डेडलाईन सेट केली की मला इतक्या दिवसात इतके रिलीज करायचे, इतकं कॅप्चर करायचंय, तर ठीक आहे ना. नक्कीच. आणि का नाही, प्रत्येक गोष्टीची एक डेडलाईन असतेच. वेळ मर्यादित आहे, त्यामुळे डेडलाईनचा आदर करणं आलं पाहिजे आणि ते शिकायलाच हवं. वेळ ही अशी गोष्ट नाहीये जी अनंत प्रमाणात मिळते. मर्यादित गोष्टीचा वापर नीट नियोजन करून करावा लागतो. म्हणून डेडलाईन्स बनवल्याच पाहिजेत आणि असा शिस्तबद्ध दृष्टिकोन हवा की आपण त्या पाळायला हव्यात. ठीक आहे, धन्यवाद सर.